आधी इतका पाऊस होता की थांबायला तयार नव्हता. मायला म्हटलं उघडतोच कधी बापा, कारण सोयाबीन पेरायचं बाकी होतं. आता इकून तिकून उघाडायला चला म्हणलं सोयाबीन पेरून घेऊ. पण सोयाबीन पेरायच्या आधी एक प्रोसेस आहे, त्या सोयाबीनला कवचा लावावा लागतो आणि तो कवचा लावायला या माठासारख्या मशीने टाकावा लागतो. पहिल्यानं हाताने लावायचे लोक, काय बाबा आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. मग आता हा कवचा पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स करून घेतला आणि इकडे सोयाबीन मध्ये टाकून गरगर गरगर फिरवल्यानंतर तो प्रॉपर त्याला लागतो. त्यानंतर सोयाबीन अशी सुकवावं लागती. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला माहिती आहे सगळं, अरे बापा पण येतो यासाठी नव्हतं ना, ज्याला माहित नाही त्याच्यासाठी होतं. बरं ते असो, पण आता सोयाबीन पोत्यात भरली काही गडबडीनं वावरात आणली. कहून की ट्रॅक्टरवाला घोड्यावरच बसेल होता आणि इथं आलो तर त्याचं वेगळंच कांड. आमच्या आधी त्यानं दुसऱ्याच्याच वावरात नंबर लावला आणि तिथं हा भला मोठा तार गुंडाळून घेतला. आता तो निघता निघत नव्हता, काढता काढता नाकीनं आली हो मायच्यानं. घंटा भर याच्यातच गेला. मग काय निघला बापा एकदाचा. मग उचलले आपले सोयाबीनचे पोते लगेच घेतले दुऱ्यावर. लगेच सोयाबीन यंत्रात भरली, सेटिंग करून घेतली आणि म्हटलं धकू दे बर बापा तू आता. म्हणलं समाधा तू उतर बरा आता, माया शुभ असते एकदा पेरणी करून पाहू देच मला यंदा.